नमस्कार, विदर्भ एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वात पहिली बातमी शेतकऱ्यांच्या संपासंदर्भातली। आजपासून सुरू होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संपाला आता विदर्भवाद्यांनीही पाठिंबा दर्शविला। ॲडव्होकेट श्रीहरी हणे यांच्या विदर्भ राज्य आघाडी म्हणजेच वीरा या संघटनेने प्रेस नोट जाहीर करून शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे। शेतकऱ्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा तो अधिकार हिरावला जात आहे। जर वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी विदर्भवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असं प्रेस नोटच्या माध्यमातून वीराने जाहीर केलंय। गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनीही आता कर्जमुक्तीसाठी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे। सुमारे 3000 शेतकरी आजपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून माजी खासदार प्रफुल्ल पटेल स्वतः या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। तूर खरेदीची वाढीव मुदत संपुष्टात आल्यानंतरही यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुमारे 7000 शेतकऱ्यांची 1 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शिल्लक आहे। त्यामुळे या तुरीचं आता काय होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे। दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या 27 मेच्या निर्णयानुसार राज्य सरकारचे पणन विभाग बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत या तुरीची खरेदी करेल, असं यवतमाळच्या सहाय्यक निबंधकांनी जाहीर केलंय। त्यामुळे पणन विभागाने जर लवकरच या तुरीची खरेदी सुरू केली तर नक्कीच हजारो तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। वर्धेत काल दुपारी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी तूर उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। काल तूर खरेदीचा अंतिम दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येने तूर उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची तूर बाजारात आणलेली होती। मात्र दुपारी आलेल्या पावसामध्ये बाजार समितीच्या आवारात ठेवलेले तुरीचे 3000 पोते भिजले आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बाजार समितीच्या नियोजन शून्यतेमुळेच हा नुकसान झाल्याचा आरोप करत भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने आज शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा दिला आहे। आज दुपारी बाजार समिती समोर मोर्चा काढण्यात येणार आहे। अकोला जिल्ह्यातील मोहाडा येथील जेपी जिनिंग मिलमध्ये शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दराने भुईमुगाची खरेदी केली जात आहे याची माहिती मिळाल्यानंतर बाजार समिती आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाड टाकून भुईमुग जप्त केलेली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या जेपी जिनिंग मिलमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। सध्या अकोला जिल्ह्यातील आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुगाचे भाव पडल्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद आहे आणि त्याच परिस्थितीचा फायदा उचलत काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दराने भुईमुगाची खरेदी सुरू केली आहे। भंडारा जिल्ह्यातील आलेसूर गावात एका शेतकऱ्याला भूमी अभिलेख कार्यालयाच्या चुकीमुळे त्याच्या जमिनीपासून हद्दपार होण्याची वेळ आली आहे। पांडुरंग श्रीरंगे नावाच्या शेतकऱ्याचा आरोप आहे की भूमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करत त्याची जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर दाखवली आहे। पांडुरंग श्रीरंगे यांनी या व्यवहारावर आक्षेप घेतल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यवहाराच्या कागदावर श्रीरंगे यांची स्वाक्षरी दाखवली। मात्र ती स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप पांडुरंग श्रीरंगे यांनी केला आहे आणि तुमसर येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषणाला सुरुवात केली आहे। अमरावतीमधील डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालयात 4 नवजात शिशूंच्या मृत्यू प्रकरणी आता जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला आहे। रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे। वारंवार सूचना देऊनही अतिदक्षता कक्षाच्या निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले, तसेच बालकांना चुकीचे औषध दिले गेले आणि त्यामुळे ही घटना घडली आहे असे या अहवालातून स्पष्ट होत आहे। बालकांना कॅल्शियम ग्लुकोनेट ऐवजी पोटॅशियम क्लोराईड ही चुकीची औषध देण्यात आली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं या अहवालातून स्पष्ट होत आहे। नागपुरात काल एकाच दिवसात पतीकडून पत्नींवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या 2 वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या। दोन्ही घटनांमध्ये आरोपी पती फरार झालेले होते, मात्र अद्यापपर्यंत दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। पहिली घटना सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीत मनीषनगरमध्ये घडली होती, ज्यामध्ये वीणा कापसे नावाच्या महिलेला तिचा पती प्रशांत कापसेने लोखंडी रॉड मारून जखमी केलं होतं। तेव्हापासून प्रशांत कापसे फरार आहे। दुसरी घटना धम्मदीप नगरमध्ये घडली होती। या घटनेमध्ये राकेश गजबिये नावाच्या आरोपी पतीने तिची पत्नी पूनम गजबियेची हत्या केली होती आणि तेव्हापासून राकेश गजबिये ही फरार आहे।